आणि भाऊ प्रयत्न करत आहे चांगला, तर नक्कीच मला वाटते भावाला सपोर्ट केला पाहिजे आपण. आपण सपोर्ट कराल तरच आपली पोरं पुढं जातील. कारण हेच उद्या आहेत तुम्हाला ज्या समाजामध्ये होणाऱ्या घडामोडी दाखवणारी हीच पोरं आहेत, जी तुम्हाला सर्व तुम्हाला घरपोच तुम्हाला सगळं काही दाखवू शकतात. आपला कार्यक्रम आहे परंपरा अगदी कोल्यांची. आपली पोरं नाचलीच पाहिजे आणि इतक्या मोठ्या मंचावरती नाचतात आई बाबाला आनंद होणार यामध्ये शंका नाही. या जिनी बेटाच्या आई बाबाला सलाम करतो, जिनी गात आहे आणि पप्पा पापूदा बेस्ट आर्टिस्ट गिटार मास्टर आहेत आणि तिची आई खरं तर समोर व्हिडिओ करते. हा त्रिवेणी संगम पापूदा कसा वाटतंय? बहुत अच्छा लगा. इट्स अ वेरी बिग एक्सपीरियंस फॉर मी. मुझे बहुत अच्छा लगा क्योंकि वो मामा की देन है हमारे फैमिली के लिए. इसलिए मैंने सोचा था वो मराठी बन के रह जाए इधर, मामा की सेवा करे, शिवाजी महाराज को जाने, संभाजी महाराज को जाने और उसी कल्चर को लेकर आगे बढ़े. और मेरे भाई लोग हैं, रोहन है, रोहन मेरा छोटे भाई है, वही गाइड करते हैं. उसने मुझे बोला कि पपुरा इसको मराठी मीडियम में डालते हैं और भूषण रोहन हम लोग सब मिलकर भी उसको मराठी मीडियम में डाल रहे हैं. वो आप लोगों की बेटी है, बाकी आप लोगों की जिम्मेदारी है. मैं तो रिटायर कर लूँगा अभी, आप लोग हैं तो. बाकी हर हर महादेव. नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी एक भक्तिगीत बोलतो. मला नक्की जाम आवडेल. म्हणू का? अरे बोल. भीगी होठ तेरे कैसा दिल मेरा लगे अमृतीला. अमृतीला अरे ते होठाच्या भिगेत तुकाबाराची पाणी घ्यायची. अरे यो असा गायला काय आवाज. तुझ्या बापाच नाही का तुझ्या तोंडात घराच्या विरोधात बारीक असताना अरे असा खरखंड आवाज काही हक नाही. अरे हे असं भक्तिगीत तुझ्या आजच निघाली ना तेव्हा. सोन्याचा
आमची कोलीन जिनी बेटाचा आवाज ऐकूया. गॉड ब्लेस यू. सुंदरसा आवाज असेल. जिनी परी हिच्या आवाजातून एकविराईचं सुंदर असं गीत ऐकायला मिळेल. छे. हॅलो, नमस्कार मित्रांनो, कसा आहे तुम्ही? मस्त ना? ओके. मी खूप उत्साहात आहे आणि खूप आनंदित आहे की मी तुमच्या समोर आज परफॉर्मन्स करणार आहे. तर माझे मम्मी पप्पा आसामीज आहे, पण मी इकडे जन्म घेतले आहे. मी मराठी मुलगी आहे. मी मराठी मुलगी आहे म्हणून मी हे महाराष्ट्राचं मान ठेवण्याचा प्रयत्न करेन. हेच करण्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद करा. हा, चला सुरुवात करूया. तिला जरा भी नाही मनामध्ये खरा भी नाही बाबराज तिच्या मागे डेली क्रेझी तरी वाय सुशाय शाय शाय सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय तुझं नाव काय हाय ग अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय तुझं नाव काय हाय ग अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय तुझं नाव काय हाय ग माझी सासू तुझी मदर हे माझी होणारी हम सफर आय लाईक यू ब्युटी आय लाईक यू फॅशन तुझ्यावर सांगून हे माझी नजर एक नंबर तुझी कंपर शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपर हे पाहिजे एक नंबर तुझी कंपर हे चाल शेकी शेकी
आणि एक अतिशय कमी परिस्थितीमधून उभा राहिलेला कलाकार आहे. आज युट्यूबच्या माध्यमामधून त्याला अनेकांनी प्रेम दिलं आणि का नसावं प्रेम, की खऱ्या अर्थाने या कलाकाराचं कौतुक, त्याच्याकडे असलेलं त्याची नवलाई, त्याच्यामध्ये दिसणारं लुक आणि त्याच्यामध्ये आवाज आहे JP साहेबांचा, जगदीशजी पाटील यांचा, आणि तुम्ही त्याला मोठे करता. आणि या मंचावरती रोहनदादा पाटील तू त्याला संधी दिलीस, यापेक्षा त्याला भाग्य काय असेल. काय वाटतंय विजयभाई, या मोठ्या मंचावरती गायन करताना कसं वाटतंय? इतका मोठा प्रेक्षक सर्व गोतावलाय, काय म्हणशील? खूप छान वाटलं मला ज्या ठिकाणी दादाने बोलवला, ज्या ठिकाणी असं नासूचा देवान असू दे, अशी तुमचं कृपा असू दे, हा माझं म्हणणं आहे. आणि माझी एकूणही सदैव पाठी असू दे, आगरी बोलावर अशीच कृपा तुमची राहू दे. तुझी वाटतं
पत्र चार काय कामा, हे झालं पत्र चार काय गळ्यामध्ये ग महून माळ कुठला माळ चंद्रहाराला जागा कर काय कामा, चंद्रहाराला जागा कर जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत येणारा सण आगरी कोली समाज साजरा करतोय, कारण कोली ख्रिश्चन बांधव आपलेच आहेत. आपुली या हिताचो असे सांगता धन्य माता पिता तयाची या एकविरा माते की आई माऊलीचा येलकोट येलकोट सदानंदाचा. पुढील गीत सादर करण्याकरता कलाकार आमचे तयार झालेले आहेत. सुंदर असं नाताळचा सण कसा असतोय ते गीत या ठिकाणी ऐकायला
सांगला नाक्यावर जा ना पापलेट घेऊन ये कया मेले तर त्याचा पत्त्याच नाही अजून गेले तरी कया मला लगीन करावं पाहिजे मला चिकनी बायको पाहिजे मला लगीन करावं पाहिजे मला चिकनी बायको पाहिजे आणि नको ती गोरी असो मेवणे मनाची ती मेवणी असो ती सगळं ती गरी असो मला लगीन करावं पाहिजे मला चिकनी बायको पाहिजे लागला आहे गुरुवाला हा? तो आवरा काला काला माझा बाबू जामून म्हणून मी गुलाबजामुन तेव्हा गोरा नवरा करायचा ना म्हणजे मी बी गोरा असतो येड्या. अरे तेव्हा आमच्या जमान्यात तसा नव्हता ना तेव्हा आज बापू लग्न जमवायची आम्हाला पोरानं काही समजतच नसत ना आता याच्या विरुद्ध पोरा लग्न जमवतात ना बापाला काही समज नाही तेव्हा मोबाईलला हरगतीला फोटो बघताव तेव्हा समजते याने काहीतरी कांड केला ये या जाऊन दे ए, जरा माझ्याकडे बघ म्हणजे कर बघून तुका काल्याचा पाण्या होणार माझ्याकडे बघ ही आगरी भाषा आपली खत्री आहे वलवावी तशी वलते आणि गोलवावी तशी गोलते म्हणून आगरी लय भारी कोली लय भारी आई माऊलीचा खळखळणारा समुद्र शांत झाला लखलखणारी मशाल ही विझली दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या आठवणींची प्राणज्योत प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात दाटली उद्या 22 डिसेंबर भव्य मोर्चा पुन्हा एकदा आपल्या विमानतळाला नाव हवं प्रत्येकाची इच्छा आहे कारण आपल्या गोरगरीब जनतेसाठी धावणारा गोंगावणारा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा एक झुंजार नेता होता ना पैशासाठी ना स्वार्थासाठी ना पदासाठी जिंकला तो झुंजला फक्त आपल्या माणसासाठी दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांना चरणस्पर्श करतोय आज त्यांची आठवण होतोय आणि येतकिंची त्यांची आठवण होणं काळाची गरज आहे एकदा आवाज करूया दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांचा 12.5% शिल्पकार साहेब तुमच्याच नावाचा जय जयकार प्रकल्पग्रस्तांनी एकवटलं बल दीपा साहेबांच्याच नावाचा होणार विमानतळ आपल्या जुन्या जाग्यावर भेटणार आपल्या जुन्या जाग्यावर भेटणार आणि पोरी तुझं
आता लोकप्रसिद्ध गायक आशिष म्हात्रे यांच्या आवाजातून बायांची गीतं असतील.
खोलीवर सार जमलाय गुणाचे पारीचे नवरा उभायला किनाला मनवा ठेवलीला चंपक नवरा आईलाई बहार फारू नवरीला तुम्ही वेगळी राहणार आमचे कदम महाराज गणपती गजपती भूपती अश्वपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सुवर्ण सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी भारत माता की मित्रांनो, तर आता आपल्याला गणेश दादा भेटलेले आहेत. मी बेलपाडकर चॅनल, तुम्हाला तर माहिती असेल, खूप फेमस आहेत. आपले मच्छीचे वगैरे ब्लॉग टाकतात. आजचा पण ब्लॉग असेल. दादा आपल्याला भेटलेले आहेत. दादा पण आपण 2 शब्द ऐकूया. दादा, तर तू नक्की मला सांगशील का नक्की तू ब्लॉग कशी टाकतोस, म्हणजे काय मी- कंटेंट असणार आहे तुझा? मी ॲक्च्युली ब्रास बँडमध्ये आहे. अच्छा, बँडचे वगैरे टाकतो, पालखीला नवी मुंबईचे वगैरे. आता जे जसं म्हणजे भेटतं कंटेंट तसं टाकतो. थोडक्यात तू डेली ब्लॉग करतोस. हा, थोडं असं. तरी डेली ब्लॉग. हा, म्हणजे आपली संस्कृती आहे. तर माझं म्हणणं एकच आहे की आपली संस्कृती दाखवताना थोडासा विचार करून दाखवत जा. संस्कृतीला कुठं जपत जा, संस्कृती कुठली जपली पाहिजे, संस्कृती टिकली हा. पाहिजे, याचा काय थोडासा विचार करत जा व्हिडिओ दाखवताना. कारण व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही दाखवत असतं ना ते पूर्ण समाजापर्यंत जात असतं. हा. आणि लक्षात ठेवा का आपल्या संस्कृतीला कुठं ठेस पोचली नाही पाहिजे. आणि भाऊ प्रयत्न करत आहे चांगला, तर नक्कीच मला वाटते भावाला सपोर्ट केला पाहिजे. आपण सपोर्ट कराल तरच आपली पोरं पुढं जातील. कारण हीच उद्या आहेत, तुम्हाला ज्या समाजामध्ये होणाऱ्या घडामोडी दाखवणारी हीच पोरं आहेत, जी तुम्हाला घरपोच तुम्हाला सगळं काही दाखवू शकतात. म्हणून या पोरांना सपोर्ट करा, जास्तीत जास्त पुढे न्या. धन्यवाद दादा. नमस्कार मित्रांनो, तर आता आपल्याला शोचे ऑर्गनायझर आणि आशिष दादा म्हात्रे भेटले. त्यांच्याकडून आपण 2 शब्द ऐकूया, पूर्ण सगळी गोष्ट ऐकूया. दादा एक माहिती. रोहन दादाचा शो होता आज विश्वनाथ भावीचे. तर 11वा शो होता. 11वा शो हाऊसफुल एकदम झालेला होता. आणि तुम्ही आता दादाच्या ब्लॉग मध्ये बघाल पब्लिकने फुल एन्जॉय केला. आणि दादाचे शो तर चांगलेच असतात. आणि शो असला की दादा पहिला आपल्याला फोन करतो ना. दादा 1 नंबर रोहन दादाच आहे, तर टेन्शन नाही. शो तर 1 नंबर होणारच. तू 2 शब्द बोला. बोल दादा, तुला काय वाटतं त्याच्या तुला शोला किती टाइम ऑर्गनायझर करतो? कमीत कमी आपले हे 11 शो झालेत आणि 11 शो सगळा पब्लिकचा खूप प्रतिसाद होता. दादा, आपला पहिला शो कधी होता? 2022 2022 ला तेव्हा हीच पब्लिक होती का? हीच क्राऊड एवढाच याच्यापेक्षा जास्त होता. म्हणजे आता कमी झालं तर असं बोलतो का? नाही कमी नाही आता झाला, याचं जास्त झालंय. म्हणजे जास्त म्हणजे पायऱ्यांवर पण बसलेले लोक. अजून दादा काय तुला आता नवीन तो आर्टिस्ट आणतात, आता जसं कर जगदीश झाला सारखा आता एक ते आपण म्हणजे आदिवासी. असं सगळ्यांची इच्छा असते म्युझिशियन लोकांची काहीतरी आपण नवीन दिलं पाहिजे सगळ्यांना. आणि ज्या गाण्याला जसा साजेल असा आवाज तसे आम्ही म्युझिशियन सिंगर्स आणतो. आणि पूर्ण म्हणजे म्युझिशियन आणि सिंगर्स लांबून आहे. कोण आसामी आहेत, कोण डहाणू, पालघर, अलिबाग सगळ्या ठिकाणून आलेले आहेत. आणि मी सगळ्यांना असा एकजूट करण्याचा प्रयत्न केला आहे. नाही, भारी show झाला दादा. एक नंबर. थँक्यू धन्यवाद दादा. असंच येत जा हर एक दरवर्षी शोला. येतो आता मी, या वर्षापासून ब्लॉग करायला चालू केलं म्हणून तुझ्याकडे पहिला आलो. धन्यवाद, थँक्यू.